माननीय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। साहेब ज्या वेळेला व्यासपीठावर लगेच येतील त्यावेळेस इतक्या जोरात घोषणा आणि इतक्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत की अख्खं दिल्लीचं तख्त त्या ठिकाणी हल्लं पाहिजे आणि मुंबईपर्यंत आवाज गेला पाहिजे। या ठिकाणी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। खाली बसून घ्या, 2 मिनिटं खाली बसून घ्या सगळेजण। साहेब येत आहेत, खाली बसून घ्या। या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्याला या आगमना प्रित्यार्थ येणाऱ्या 23 तारखेला आपल्या मतदारसंघाच्या वतीनं आपल्या विधानसभेचे उमेदवार निवडून द्यायचे हे आपल्याला साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना गिफ्ट द्यायचंय। म्हणून आपण सर्वच जण एकदा परत या मतदारसंघातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली विधानसभा आणि कळमनुरी विधानसभेचे सर्वच्या सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आपण तुम्ही उपस्थित झालात। तुमचं सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, उद्धव साहब तुम आगे बढ़ो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। महाविकास आघाडीचा मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज की, हात उंचावून जय भवानी। श्री छत्रपती शिवाजी महाराज की। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, टारपे साहब तुम आगे बढ़ो, रूपाली ताई तुम आगे बढ़ो, दांडेगावकर साहब तुम आगे बढ़ो। यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या वतीने जिल्हा प्रमुखांनी सर्वांनी यायचे। मान्य उद्धवजी साहेब यांचं स्वागत पुष्पहाराने करण्यात येत आहे। पुष्पहार घेऊन यायचे। महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। महाविकास आघाडीचे जिल्हा प्रमुख तसेच दिलीपराव चव्हाण साहेब, दिलीपरावजी देसाई साहेब, गोपू पाटील, संदेशभाऊ देशमुख या सर्वांना विनंती आहे। तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब या सर्वांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्माननीय उद्धव साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्र राज्याचा आश्वासक नेतृत्व
सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. सोबतच बाळासाहेब मगर साहेब तसेच दिनकरराव देशमुख साहेब या सर्वच पदाधिकारी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं सन्माननीय उद्धव साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी झालेला आहे. मान्य दांडेगावकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी सभेला संबोधन करायचं आहे. मान्य दांडेगावकर साहेब वसमत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दांडेगावकर साहेब मार्गदर्शन करत आहेत. तद्वतच बौद्ध समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी उद्धव साहेबांचा यथोचित सन्मान होतोय. त्याच्यामध्ये भगवानदादा खंदारे, दादासाहेब शेळके, कैलासदादा खिल्लारे, जी डी मुळे काका, बेगाजी घोडगे या सर्वांना विनंती आहे की आपण उद्धव साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आजच्या सभेसाठी उपस्थित सन्माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, आपले खासदार आष्टीकर साहेब, आमदार प्रज्ञाताई सातव, निवडणुकीतील उमेदवार डॉक्टर संतोषजी टारफे, निवडणुकीतील उमेदवार हिंगोलीच्या रुपालीताई, व्यासपीठावर बसलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाचे सर्व नेते, सभेला उपस्थित शेतकरी बंधू, भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र आणि उपस्थित हा सगळा जनसमुदाय, आम्ही सगळे आपणाला उद्याच्या 20 तारखेला महाविकास आघाडीला, शिवसेनेला, मशालीला मतदान करा ही विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये आलेलो आहेत. यापूर्वीही अनेक निवडणुका महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या झाल्या, पण या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे. ही निवडणूक गरीब विरुद्ध श्रीमंताची आहे. ही निवडणूक गरीब विरुद्ध निवडणूक आयोगाची आहे. ही निवडणूक गरीब विरुद्ध न्यायालयाची सुद्धा आहे आणि गरीब विरुद्ध अंबानी अदानीची ही निवडणूक आहे. देशामध्ये 80% लोक गरीब आहेत, पण आज त्या गरिबाचं प्रतिनिधित्व मुंबईतही केलं जात नाही आणि दिल्लीतही केलं जात नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जेव्हा राज्याचे आणि दिल्लीचे बजेट तयार व्हायचे, त्यावेळी गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवून, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सगळं नियोजन व्हायचं. पण गेल्या 10 वर्षातलं आपण चित्र पाहिलं तर विकासाची फक्त जाहिरात केली जाते. सबका साथ, सबका विकास, महंगाई की पड़ी बहुत मार, अब की बार मोदी सरकार, अशा घोषणा जरी दिल्या असत्या तरी ग्रामीण भाग हा आणि गरीब माणूस अजून गरीब होत गेलाय आणि श्रीमंत वर्ग, कारखानदार हे 10-10 हजार पट मागच्या 10 वर्षात श्रीमंत झालेत. म्हणून या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे. मी म्हटलं आयोग आणि न्यायालयाच्या विरोधात सुद्धा ही निवडणूक आहे. त्याला कारण आहे की लहान मुलगाला माहिती आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी स्थापन केली. पण त्यातीलच काही मंडळी गद्दार होते. 40-40 आमदार खासदार सोबत घेऊन पक्षाला फोडतात, वेगळ्या गटाला भाजपला मिळतात. आयोगातही न्याय मिळत नाही आणि न्यायालय ही न्याय मिळत नाही. पक्ष स्थापना करणाऱ्यांना
दुसरं चिन्ह दिलं जातं आणि चोरी करणाऱ्याला मात्र मूळ चिन्ह धनुष्यबाण आणि घड्याळ दिलं जातं. म्हणून ही विरोधी निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या विरोधात सुद्धा आहे. म्हणून आपली फार मोठी जबाबदारी बनते की 80% गरीब माणसाचं प्रतिनिधित्व विधानसभेत पाठवायचं असेल तर डॉक्टर संतोष टारफेसारखा संयमी, सुशिक्षित आणि एकेवेळी तुमच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेला माणूस हा आपण दिल्लीमध्ये पाठवला पाहिजे, मुंबईमध्ये पाठवला पाहिजे. अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी, मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलं आहे. माझी कळमनुरी आणि हिंगोलीतल्या तमाम मतदारांना विनंती आहे की कृपया चूक करू नका, भावनेच्या आहारी जाऊ नका. कधी म्हण होती उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आज 10 वर्षाच्या भाजपच्या नियोजनामध्ये शेती अगदी कनिष्ठ स्तराला आली. गावागावामध्ये 25 पासून 200 मुलं असे आहेत की ज्यांना कोणी पाहुणा विचारायला येत नाही. ही या देशाच्या प्रमुख उद्योगाची अवस्था केली. ज्या विकासाची भाषा करतायत तो विकास कागदावरती आणि मोठ्या माणसांचा झाला आहे. बुलेट ट्रेन केली, रस्ते केले, विमानतळं मोठी मोठी केली, पण गरीब माणसाच्या विकासासाठी कुठेही योजना नाहीत. ज्या योजना दिल्या जातात त्या मतदानासाठी आकर्षित करणाऱ्या योजना आहेत. 2.5 वर्षापूर्वी सरकार आलं त्यावेळी लाडकी बहीण आठवली नाही आणि निवडणूक आली की मात्र सगळ्यांना लाडकी बहीण आठवली. म्हणून या ढोंगी लोकांना, या नाटकी लोकांना आपण सगळ्यांनी घरी बसवलं पाहिजे. या जिल्ह्याचं चित्र पाहिलं तर अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मीही कधी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचं काम केलं आहे. अवैध धंदे अजिबात चालत नव्हते. ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं आज लूट चालू आहे सगळ्या ऑफिसेसमध्ये, ती लूट कधीही होत नव्हती. आज रॅशन कार्ड काढायला जा, 7/12 काढायला जा, फेरफार करायला जा, घरकुलाच्या योजनेसाठी जा, शेतातल्या गोठ्यासाठी जा, प्रत्येक कामासाठी प्रत्येक कार्यालयात ठरलेले भाव हे जर बंद करायचे असतील तर माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की उद्याच्या 20 तारखेला आपण डॉक्टर टारफे साहेबांना निवडून द्यावं. ही अत्यंत काळाची आणि गरिबाच्या हितासाठी आवश्यक गोष्ट आहे, एवढीच विनंती करतो. अनेक वक्ते बोलणारे असल्यामुळं जास्त लांबलचक न बोलता पुन्हा एकदा विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंगोली विधानसभेच्या उमेदवार रुपालीताई गोरेगावकर यांना विनंती करतो की आपण विनंती करावी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ मासाहेब आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. आज कळमनुरी येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या पश्चात आज सर्वजण आपण सर्व उपस्थित आहोत आणि आपले आदरणीय कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचंही आपल्याला ऐकायला शब्द मिळणार आहेत. माझी एवढीच इच्छा आहे की हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील तिन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतानं विजयी करा. आज अनेक प्रश्न आहेत हिंगोली विधानसभेमध्ये, पण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत पण त्यांना त्याचा मोबदला नाही मिळाला. त्यांच्या शेतकऱ्यांच्या लेकराला दर्जेदार शिक्षण नाही. अशा अनेक समस्या आहेत. महिला इथं सुरक्षित नाहीत. आज आपल्याला जर आपण सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर माझी एवढीच इच्छा आहे की महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना विजयी करून आपण सर्व महाविकास आघाडीतील विजयी करून एक विकास आघाडीला भरगच्च मताने विजयी करावी, एवढीच मी इच्छा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो आहे कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांना. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिराव फुले यांना सर्वांनाच मी नतमस्तक होतो. आजच्या या
कळमनुरी मतदारसंघामधील या प्रचार सभेला उपस्थित आमचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते तेजस्वी ठाकरे, या मंचावर उपस्थित असलेले दांडेगावकर साहेब, प्रज्ञाताई सातव, सर्वच मान्यवर साहेब, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर आपण विश्वास दाखवला आणि तुम्हाला इथे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवला तो आम्ही 23 तारखेला 100% खरा करून दाखवणार साहेब. कारण तुम्हाला जो गद्दार झाला तो अक्षरशः नाटक आहे. कधी रडतो, कधी पडतो, पाया पडतो, सगळे ढोंग करतो. कारण त्याला 100 खोटे पचवायचे होते, 100 खोके पचवायचे होते त्याला. बरोबर आहे की नाही? 100 खोके खाल्ले का नाही त्यानं? आणि आता ते 100 खोकेच आपल्या लाडक्या बहिणीला वाटतो तो. खरं म्हटलं तर आमच्या या जिल्ह्यामध्ये साहेब अतिवृष्टी झाली, तो स्वतःला देवदूत म्हणतं मी पाण्यातून लोकांना काढलं. अरे मग तुला एवढी अतिवृष्टी झाली, एवढे पूर आला, मग आमचा जिल्हा दुष्काळात का आला नाही? का आला ना आमचा दुष्काळात दिला? तू तर सरकारमध्ये आहे, मुख्यमंत्री तुझा ऐकतो, तुझ्या एका फोनवर फोन उचलतोय, मग तू आमचा जिल्हा दुष्काळग्रस्त का केलं नाही? अहो हे तर जाऊ द्या, मागच्या वर्षीचा पीक विमा सुद्धा या लोकांनी खाल्लेला आहे. खाल्ला का नाही? या लोकांनी पीक विमा खाल्ला, आपल्याला मंजूर झालेला पीक विमा यांनी खाल्लेला आहे. आणि एवढे म्हणून यांना 100 खोके पुरत नाही, म्हणून आज तुमचे सुद्धा पैसे खायला मागं पुढं पाहत नाही. मित्र हो, हा स्वतःला देवदूत म्हणतो आणि काय करतो? महिलाचे रडताना फोटो काढतो, एखाद्या अपंगाचा फोटो काढतो आणि त्याचा तो राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, असा देवदूत नसतो. मदत करणारा कधीसुद्धा झाकून मदत करत असतो. असे व्हिडिओ काढून लोकांना दाखवण्याचं, प्रदर्शन करायचं काम करत नसतो. तुम्हाला सांगतो, दुसरं सांगतो तो की मी करोना काळात खूप काम केलं. अहो यानं करोना काळात तर ते रेमडेसिवीरचे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकले, माहिती आहे का नाही? सगळे ब्लॅकमध्ये विकले. 75 त्या 90,000ची जी त्यांनी सांगितली FD काढली. अहो FDचं सगळं खोटं थाटाण आहे. फक्त तुम्हाला भुलवण्यासाठी त्यांनी दाखवलेलं आहे. काहीच त्याने स्वतःचा पैसा खर्च केला नाही. सरकारनं जे खरेदी केलेले होते, आपल्या उद्धव साहेबांनी जे खरेदी केले होते तेच तुम्हाला वाटले आणि ते सुद्धा ब्लॅकमध्ये वाटले त्यांनी. आणि म्हणून खरं म्हणलं तर तो आपल्यासाठी देवदत्त नाही, खरं म्हणलं तर त्याला आता गाडण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून विकासाच्या नावाखाली फक्त या कळमनुरी मतदारसंघामध्ये देशीची दुकानं असतील, मटका असतील, बुके असतील, एवढंच वाढवण्याचं काम केलेलं आहे. कोणताही विकास केला नाही. आणि जर खरंच विकास केला असता तर त्याला इथं पैसे वाटायची गरज पडे नाही. मी तुम्हाला सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो, उद्धव साहेब आपल्या पाठीमागं आहेत. किती पैसे आण, किती ट्रकानं पैसे वाट, परंतु तू निवडून येणार नाही म्हणजे निवडून येणार नाही. आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल की सोयाबीनला आपला भाव नाही, आपल्याला एखादी कर्जमाफी झाली नाही. परंतु आता उद्धव साहेबाचं जर सरकार आलं तर आपल्या सर्वांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे. आणि म्हणून उद्धव साहेबाच्या पाठीमागे आपण भक्कम राहिलं आहे. साहेब मी एक आश्वासन दिलं, मागच्या 5 वर्षात या आमदाराची प्रॉपर्टी फक्त 85 लाख होती, आता जवळपास 10,000 कोटीच्या वरी झाली असं सांगायचे लोक. मी तर यांना सांगितलं की पहिली ईडी यांची लावल. साहेब आपण मुख्यमंत्री झाले ना, पहिल्यांदा याला जेलमध्ये टाका, तुम्ही पहिल्यांदा जेलमध्ये टाका. आणि म्हणून दुसरं साहेब महत्त्वाचा विषय आहे की आमच्या मतदारसंघात सिंचनाचा प्रॉब्लेम आहे. जो आमच्या इकडे वरी खरबीचा बंधारा होतो आणि ते आमचं पाणी इसारपूरमध्ये वळवलं जाते, ते पाणी आम्हालाच या नदीमध्ये मिळालं पाहिजे, यासाठी आपण साहेब प्रयत्न करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आहे माजी खासदार शिवाजी पाडे यांना की या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करा. वो दिखाता है नोट की ताकत. कौन पण दाढ़ी. वो दिखाता है नोट की ताकत, हम बताएंगे वोट की ताकत. तीर और तलवार की जरूरत क्या, सिर्फ काफी है एक वोट की ताकत. हे वोट आपल्याला 20 तारखेला द्यायचंय मित्रांनो. उपस्थित सर्व शिवसैनिक बांधव, प्रथमतः मी आपणाला सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो. साहेबांनाही, उद्धव साहेबांना
साहेब माफ करा, हे मागच्या 2019ला बांधलं होतं, परंतु ह्याच गद्दारांमुळे आम्हाला ही शिवसेना सोडावी लागली, हेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याच्यातलं एक तर गेलं पळून, पण एक राहिलंय, याला सुद्धा माती दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी जनता प्रतिज्ञा करून आलेली आहे, तुम्हाला सांगतोय. साहेब, आमचे काही मूलभूत प्रश्न आहेत या ठिकाणचे, ते प्रश्न फक्त तेवढे आमचे आहेत. कयादू नदीवरील बांधारे आणि कयादू नदी ही आमची जी इसापूर धरणामध्ये वळवली आहे, ती न वळवता ते पाणी पूर्ववत जसं जातं त्याच्यावरती फक्त बांधारे बांधावेत, एवढीच नम्र विनंती करतो. आणि सोयाबीन हे आमचं या भागातलं मुख्य पीक आहे. त्या मुख्य पिकाला इथं प्रक्रिया उद्योग, आपलं सरकार तर येणारच आहे, याच्यात काही वादच नाही. परंतु सरकार आल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना 4 पैसे कसे जास्तीचे मिळतील हे फक्त मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो की हा भस्मासूर साहेब कळमनुरीचा तुमच्याच सांगण्यावरून आम्ही आणला होता, आणि तुम्ही इथं आलात तुमच्याच सांगण्यावरून त्याचा खात्मा हा केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला माहित आहे, मी सुद्धा विभीषण आहे, याचं मरण कुठं आहे हे आम्हाला माहित आहे. साहेब, फक्त तुम्ही या रावणाला हा गाडू शकतो, याला मशाल पाहिजे आणि त्याला पेटवायचं काम हे 20 तारखेला ही जनता करणार आहे. एवढंच मी या जनतेला नम्र विनंती करतो. आणि साहेबालाही धन्यवाद देतो की साहेब, मी चुकून मुकून घरच्यावर रागावून गेलतो, पुन्हा आपल्याच घरीच आलोय, मला थोडंसं माफ करा, एवढीच नम्र विनंती करतो. आणि आपण आपल्या पायाजवळ मला घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथंच माझे, कारण आता आपल्याला उद्यापासून शिमगा करायचा आहे, उद्यापासून त्याचे कपडे फाडायचे, त्यालाही सांगा पुन्हा तू हे पैसे आले तर तू ही गाडी हे ना आम्ही येत, हे निसकून त्याला सांगा आता जाताना गावात गेल्यानंतर. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांना विनंती करतो आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रज्ञा सातव. आज आपल्या कळमनुरी शहरामध्ये या सभेनिमित्त आपल्याला लाभलेले, ज्यांनी कोरोना काळामध्ये अतिशय वाखाणण्यासारखं काम केलेलं आहे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे साहेब, आपल्या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकरजी, माझ्यासोबत आलेले आपले दोन्ही उमेदवार रुपालीताई आणि टारफे साहेब, आणि वसमतचे सुद्धा आलेले आहेत आपले दांडेगावकर साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी विधान परिषदेचे मिलिंददादा नार्वेकरजी, आत्ताच ज्यांचं आपण ऐकलं घर वापसी झालेली आहे, सुबह का भोला शाम को घर आए तो उसे भोला नहीं कहते, असे आपले सगळ्यांचे आदरणीय माने साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित तुम्ही सर्व म्हणजे माझा परिवारच आहात. आपली सगळी हिंगोली, आपण सगळे एका परिवारातले आहोत. माझे माता भगिनी, माझे लाडके बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणी, आपल्या सगळ्यांना आज उद्धव साहेबांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना थोडंसंच बोलायला सांगितलं आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आपण तर आम्हाला रोजच ऐकतात. फक्त एकच विषय सांगते. मागे 6 तारखेला मुंबईला महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्यामध्ये लोकसेवेची पंचसूत्री ही जाहीर झाली. त्यामध्ये 5 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे महालक्ष्मी योजना, ज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर प्रत्येक महिलेला 3000 रुपये दरमहा देण्यात येतील आणि सर्व महिलांना मोफत बसचा प्रवास दिला जाईल. दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल 3 लाखांपर्यंत, आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेवर केली तर त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर दिले जातील. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा आरोग्य विमा योजना दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत औषधे दिली जाणार आहेत.
बेरोजगार युवकांना जोपर्यंत त्यांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना 4,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय जे ते नेहमी सांगतात तो 5वा मुद्दा की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर इथे जातीनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये केली जाईल आणि आरक्षणाचा टक्केवारी 50% वर केली जाईल, ज्यामुळे सर्व समाजांना आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येईल. तर हे 5 मुद्दे आहे आणि हे सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन गावाखेड्यांमध्ये जाऊन शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत ही पंचसूत्री पोचवायची आहे. आणि आपल्याला आता या भकास महायुती सरकारला घालवायचं आहे आणि आपला महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. एवढंच सांगते. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण हिंगोलीच्या उमेदवार रुपालीताई गोरेगावकर, कळमनुरीचे उमेदवार टारफे साहेब आणि वसमतचे उमेदवार दांडेगावकर साहेब या तिघांनाही प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. चला तर मग हीच ती वेळ आहे. हातात घेऊन मशाल तुतारी विजयाची वाजवायची आहे. एवढंच सांगते आणि थांबते, कारण आपल्याला आता आपले लाडके उद्धवजी ठाकरे यांना ऐकायचं आहे. मी तर तुमची कळमनुरीची लेकच आहे. मी सून म्हणून इथे आली आणि कधी तुमची लेक झाली मला कळालंच नाही. आज 25 वर्ष इथे झाले. आपले ऋणानुबंध आहेच. तर आपण सगळे मिळून उद्धवजींना आश्वासित करूया की आम्ही हिंगोली जिल्ह्याचे हे 3ही सीटं आम्ही निवडून आलो. तुम्ही काही काळजी करू नका. आमच्यावर जबाबदारी टाका आणि तुमच्या पुढच्या तुम्ही कार्यक्रमाला जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. लोकसभेमध्ये ज्यांना आपण 1.25 लाखपेक्षा अधिक मतांनी उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने पाठवलं ते हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, भगवान बिरसा मुंडा, सर्व थोर संत महंताच्या चरणी नतमस्तक होतो. आज हिंगोली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आलेले आमचे नेते, पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, तेजस्वी ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले 3ही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, आमच्या रुपालीताई गोरेगावकर आणि संतोषजी टारफे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, त्याचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, महिला मंडळ, माफ करा जरासा टाईम कमी असल्यामुळं आपले सगळे आपण सर्व आदरणीय नेतेगण, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व या खेड्यापाड्यातून माझे शेतकरी बांधव आणि महिला भगिनी आणि बांधवांनो, खरं तर मी काय फार थोडक्यात सांगणार आहे, कारण आपल्याला इथं भाषण रोजच करायचं आहे. पण साहेबाला अजून एक सभा आहे, त्यामुळं मला फक्त 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. साहेब, मागच्या वेळेस आपण याला उमेदवारी दिली, या पाप्याला तुम्ही पदरात घेतलं आणि हे पवित्र झालं. पण हे पवित्र, याला पावित्र्य टिकून ठेवता आलं नाही. 1-2 वर्ष झालं नाही की यानं आपली बेईमानी दाखवली आणि या मातीतून तुमच्यासाठी म्हणून हे गद्दार इथे एक निर्माण झाला आणि त्या गद्दाराला आता धडा शिकवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि आज आपण इथं आलात म्हणजे त्याचा खात्मा नक्कीच होणार, म्हणजे होणार, त्यात काही दुमत नाही. साहेब, मला आपल्याला सांगायचं आहे की आपण या जिल्ह्यासाठी एक मोठा उद्योग दिला, हळदी प्रक्रियेचा उद्योग दिला. तो त्या गद्दार निघाला ज्याला आपण दिलात, पण हे शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे. ते आज नाही उद्या आपण ते परत घेऊ. ही माती सोयाबीन पिकवणारी आहे साहेब. इथं आपण एक सोयाबीन प्रक्रियेचा एक उद्योग दिलात
तर या शेतकऱ्याच्या सगळ्याचं भलं होईल आणि आम्हाला शेतकऱ्याला सोयाबीनला थोडासा जास्तीचा भाव मिळेल. आपलं सरकार तर निश्चित येणारच आहे, त्याच्यात काही दुमतच नाही. आणि साहेब, आम्ही टारपे साहेबाला इथं आमदार म्हणून मत मागत नाही आहे साहेब. आपण इथं या टारपे साहेबाला मंत्री म्हणून आम्ही मत मागण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळं आता टारपे साहेबांना सांगितलं होतं आपल्याला की साहेब त्याला आलं की जेलमध्ये घाला. साहेब याच्यावर सोडून द्या ना, याला पालकमंत्री करून टाका. नको म्हणतात जेलमध्ये घालते, सगळंच करते. काय म्हणतात भाऊ? त्यामुळं साहेब हे सगळी जनता आज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुमच्या नेतृत्वाखाली सगळ्याला अतिशय आनंदाने आणि स्वखर्चाने सगळे लोक इथं जमलेले आहेत. तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी पब्लिक जमलेली आहे ते आपल्याला ऐकण्यासाठी जमलेली आहे. त्याच्यामुळं मी काही फार आपल्यामध्ये व्यत्यय देणार नाही. फक्त एकच तुम्हाला जनतेला मी विचारतो बांधवांनो, आपण जे दुष्काळीग्रस्त आपला जो जिल्हा झाला नाही त्यावेळेस हे लोक एकही बोलले नाही. मग आता यायला जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर बोलायचं नसेल तर मग याला निवडून कशासाठी द्यायचं आहे? काय मटके काढायसाठी निवडून द्यायचं आहे का? बुक्या काढायसाठी का? दारू विकायसाठी का? रेती विकायसाठी? मग कशासाठी निवडून द्यायचं आहे हे विचार आपल्या डोक्यात आता आणणं गरजेचं आहे. त्यामुळं कसं आहे की साहेब, आणि या सगळ्या जनतेला माहीत आहे त्याचा पुळका किती आमचा. मला सुद्धा तुम्ही काल निवडून दिलं, मी किती चांगला दिसतो, बरा आहे की नाही हे नव्हतं, हे किती खराब होतं हे माहीत होतं तुम्हाला. म्हणून बांधवानो आपण सगळे माझ्या पाठीशी उभं टाकलात. आणि आता सुद्धा तसंच आहे. एकीकडे हे शाहू मूर्ती आहे, याचं मनगट कवाय धरा, कोणाच्या संग मागं येईल, पण त्याचं मनगट धरा गेलं तर सोनच लागते बुवा. आता ते घ्यायचं होय म्हणून तुमचा हात झिड करून द्यायचं होय ते. त्यामुळं त्याचा मनगट काय आपल्या हातात बसत नाही आणि याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. असो, आपल्याला खूपदा भाषण पुढं करता येईल. बांधवांना आपल्याला सगळ्याला विनंती करतो, आपल्याकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली विधानसभा आणि कळमनुरी विधानसभेमध्ये मशाल या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे. आणि इकडं आपल्या वसमतला तुतारी हे चिन्ह आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो, आपण या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते देऊन निवडून आणशाल. आपल्याला निशाणी माहीत आहे ना? आपली निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मराठवाड्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाले. मराठवाड्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाले. ओठ मावळ्या मशाल हाती घे, वेळ परिवर्तनाची आली. मराठवाड्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाले. ओठ मावळ्या मशाल हाती घे, वेळ परिवर्तनाची आली. दाव तू ठसका आणि उद्धव साहेबांचा हिसका, वेळ ही आता आली. ओठ मावळ्या मशाल हाती घे, वेळ परिवर्तनाची आली. परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्रातून मशालीची प्रखरता या नतद्रष्टांना दाखवून दिली ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण साहेब आम्हाला लढण्याचं बळ द्यावं. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, फटाके थांबवा जरा. फटाके थांबवा. 23 तारखेला याच्या 10 पटीने वाजवा किंवा 100 पटीने वाजवा किंवा 1000 पटीने वाजवा. जेवढं मताधिक्य द्याल त्या पटीमध्ये फटाके वाजवा. तुम्हाला सर्वांना खास करून मला धन्यवाद द्यायचे आहेत की यायला उशीर झाला तरीसुद्धा तुम्ही कुठेही जागचे हललेले नाहीत आणि यालाच निष्ठा म्हणतात. मी काही तुम्हाला दिलेलं नाही तरी देखील तुम्ही माझ्यासाठी थांबलात.
आणि ज्याला दिलं होतं तो निघून गेला. मी इथे किती सगळे आपले 2-3 उमेदवार तर आहेतच, पण विशेष करून कळमनुरीमध्ये जेवढे इच्छुक होते, कळमनुरीमध्ये या तारफेसाहेब तुम्ही तर आहातच, रुपालीताई तुम्ही आहात, आणखीन आपले कोण, हां नाही जेवढे इच्छुक होते सगळे या, सगळे या. या विनायकराव कुठे आहेत? या तुम्ही पण या. या सगळ्यांना मी खास करून लाख लाख धन्यवाद देतोय, कारण सगळ्यांची इच्छा होती की त्या भस्मासुराला मीच गाडणार. आणि मग मी या सगळ्यांना सांगितलं की बाबा असं होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मी एका वेळेला एका मतदारसंघातून एकालाच उमेदवारी देऊ शकतो. मग सगळ्यांनी एकमत केलं, टारफे साहेबांचं नाव ठरलं. आणि साहजिक आहे की इच्छा असल्यानंतर एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोक नाराज होतात, बंडखोरी करतात, गद्दारी करतात. पण हे निष्ठावंत वाघ जणू काही स्वतः उमेदवार आहेत, या निष्ठेने या निवडणुकीच्या मैदानात उतरले. तुम्हाला आम्ही खरंच लाख लाख धन्यवाद देतो आणि शिवचरणी प्रार्थना करतो की अशा या माझ्या सगळ्या निष्ठावान शिवसैनिकांना उदंड निरोगी दीर्घायुष्य दे. धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना. हां नाही बरं, आज मी आलोय कशासाठी? हां गुंडगिरीवरती नांगर फिरवायला आलोय. जे काय तण मध्ये मध्ये येतं, तुम्ही सगळे शेतकरी असणार आहे, मग नवीन पीक येण्याच्या आधी जमीन नांगरावी लागते, तसं मी नांगरणी करायला आलेलो आहे. कारण नवीन बीज आहे आता. गेल्या वेळेला मला वाटतं नागेशजी तुम्ही पण बोललात, शिवाजीराव तुम्ही पण बोललात की मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. हे खरंच आहे. मी बहुतेक ठिकाणी जिथे जिथे जातोय आपल्यासमोर उभा आहे तो गद्दारच उभा आहे. आपलं पक्ष चोरलंय, नाव चोरलंय, निशाणी चोरलंय आणि जणू काही मीच खरा शिवसेना म्हणून उभा आहे. पण आता काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. चूक माझीच होती. मी नको त्यांना उमेदवारी दिली, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिलं. म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून माफी मागतोय की चूक माझी आहे, तुमची चूक नाही आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून निवडून दिलत आणि नालायक माणसाने गद्दारी केली. पण त्याला असं वाटलं असेल की किती नाटकं केली, पैसा ओतला तर हे सगळे माता बांधव हे सुद्धा त्याच्याप्रमाणे विकले जातील. नाही, गद्दार विकला जातो, निष्ठावान कधी विकला जाऊ शकत नाही. त्याला निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही. हिंगोली आणि आपलं नातं तसंच आहे. गेल्याही वेळेला लोकसभेला गद्दारालाच तुम्ही पाडलं होतं. आता याही वेळेला तुम्हाला गद्दारालाच पाडायचंय आणि पाडायचं ते एवढं रसातळाला न्यायचं आहे की यापुढे कधीही कोणीही शिवसेनेशी गद्दारी करण्याचं स्वप्नसुद्धा पाहता कामा नये, स्वप्नात सुद्धा येता कामा नये. कारण हा घट्ट आहे. शिवसेना प्रमुखांनी विचारांनी बांधून ठेवलेला हा शिवप्रेमी सगळा मावळा आहे. या गद्दारीची नाटकं काय सांगायची हो? मी तर 1-2 थोडीशी बघितलेली, तुम्ही तर रोज बघताय. म्हणजे ज्या वेळेला मी वर्षा सोडला आणि निघालो, काय कोणाच ठाऊक मी फेसबुक लाईव्ह करत होतो आणि अचानक माझ्या मनात आलं आत्ताच्या आत्ता वर्षा सोडायचा. कोणालाच माहिती नव्हतं, मी ठरवलेलं नव्हतं. समोर बोलता बोलता माझ्या मनात आलं की सोडायचं. मी जाहीर करून टाकलं मी वर्षा सोडतोय. तेव्हा हा गद्दार तिकडे होता. मी निघाल्यानंतर काय नाटक केलं, खिडकीतनं, गाडीच्या खिडकीतनं. बरं, पंचायत माझी अशी की नेमकं वर्षा सोडताना मला करोना झाला होता, त्याच्यामुळे मी मास्क काढू शकत नव्हतो.
आणि तोंड घालून नुसतं भोकाड पसरलेलं, साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका. आणि दुसऱ्या दिवशी बघतोय गेला तिकडे ग्लास घेऊन नाचायला. म्हणजे नाटक किती करायचं. बरं, ह्याच्या ज्या काही गोष्टी म्हणजे काही आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. मला त्या नंतर कळल्या की याची पापं काय काय आहेत. बऱ्याच वेळेला माझ्याचकडे यायचा, साहेब वाचवा. मला पण वाटायचं शिवसैनिक आहे, मग मी पण त्याला वाचवायचो. पण एवढा हा नाटकी आणि नालायक निघेल असं मला कधीही वाटलं नव्हतं, कधीच वाटलं नव्हतं. असो, ह्या सगळ्या अनुभवातून आपल्याला शहाणपण येत असतं आणि अनुभवाशिवाय दुसरा मोठा गुरु नसतो. हे सगळं आपल्याला आयुष्यामध्ये मोठे धडे देणारे अनुभव आहेत. ठीक आहे, त्यांचं काय करायचं तर तुम्ही ठरवून आलेला आहात, त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आहे. विषय फक्त एकट्या गद्दाराचा नाही आहे, विषय आहे तो महाराष्ट्रासोबत झालेल्या गद्दारीचा आहे. आपलं सरकार जे काय चाललेलं होतं तुम्हाला पटलेलं होतं की नव्हतं पटलेलं. 2.5 वर्षाचा काळ मिळाला होता. दुर्दैवाने नेमका करोना आला, पण त्या करोना काळात सुद्धा जे मला करता येणं शक्य होतं ते आपण सगळ्यांचं सहकार्य लाभलं म्हणून आपण करून दाखवलं होतं. आणि एका गोष्टीचा मला अभिमान नक्की आहे, किंवा समाधान म्हणा, अभिमान मानण्यासारखी ती गोष्ट नाही, मला कल्पना आहे की कोविडच्या काळात देशभरामध्ये जे काय सर्वे झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी नंबर 1 वरती राहिला आपल्या जनतेची काळजी घेण्यात. नंबर 1 म्हणजे हे जे आता बाजार बोंडगे फिरतात ना, हे म्हणे घरी बसून होते, घरी बसून होते. ठीक आहे, घरी बसून होतो, पण घरी बसून मी माझ्या जनतेची घरं सांभाळली होती. जी आज तुम्ही वणवण फिरून घरं फोडता आहात, हे घर फोडण्याचं पाप मी कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार सुद्धा नाही. हे घरफोड आहेत. आणि महाराष्ट्राची गद्दारी झाली मी का बोलतोय, कारण तुमचे जे काय प्रश्न आहेत, मग आपल्या शिवाजीरावांनी सांगितले की अमुक ठिकाणी बंदरे बांधा, अमुक ठिकाणचे बंदरे रद्द करा, सोयाबीन प्रकल्प काढा, त्याच्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प काढा. अरे 2.5 वर्षे जर का अजून मिळाली असती तर ह्या मागण्या तुमच्या मागण्या राहिल्याच नसत्या आत्ता. हेच तर करायला आपण तिकडे बसलो होतो. सोयाबीनचा शेतकरी जो आहे, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प का काढला गेला नाही आत्तापर्यंत. माझ्यासमोर नेमका तो हळदीचा प्रकल्प आला, पटकन मंजूर करून टाकला, कारण माझ्या लोकांसाठी, म्हणजे गद्दारांसाठी नाही, तुमच्यासाठी जे जे मला करता येणं शक्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला. मग हळदीचा प्रकल्प मंजूर, कोणाला कॉलेज पाहिजे होतं मंजूर, कोणाला आणखीन काय पाहिजे होतं, जनतेची सेवा होते मंजूर. मग त्या 2.5 वर्षात जर का सोयाबीन प्रकल्प आला असता, प्रक्रिया प्रकल्प, तर तो सुद्धा आज तुम्हाला मी उभा करून दाखवला असता. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आपल्या काळामध्ये सोयाबीनला जो काय भाव होता, किती होता रे, 10,000 होता ना, आणि आता किती आहे, 50,000. हा, अरे त्यांना तर खोके मिळालेत आणि तुम्हाला भाव नाही. म्हणजे आपल्या काळात जो 10,000 होता तो आज 3-3.5 वरती आलेला आहे. कापसाची तर खरेदी अजून काही सुरूच झालेली नाहीये, डाळीचे भाव पडलेत. मग सरकार आहे कुठे, सरकार आपल्या दारी काय करतायत, आलं की घाला लाग त्यांच्या, कसलं दारोदारी फिरताय. सोयाबीनचा शेतकरी आहे, डाळ उत्पादक शेतकरी आहे, कापसाचा शेतकरी आहे, कापूस पिकवणारा आहे. यांची जी काय धोरणं आहेत आता काल परवापासून सुरू झालेत. मोदी बाबा येत आहेत आणि दुसरे त्यांचे, म्हणजे ते पिक्चर कोणतं होतं संजय दत्तचं, काय तर, हां मुन्नाभाई, म्हणजे मुन्नाभाई आणि दुसरे सर्किट, तसे 2 जण फिरत आहेत आता. हे भाई ऐसा करायला आहे, तसे ते सर्किट भाई फिरत आहेत. काल पण येऊन गेले आणि येऊन जाऊन काय की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मी तुम्हाला जाहीर सभेत विचारतो, मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडलाय? मी यांना लाद घातली, का लाद घातली तुम्हाला माहिती आहे. बाळासाहेबांचा विचार नाही मी सोडला, मी भाजपला सोडलाय. भाजप म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाही.
भाजपची पालखी वाहणं म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाही आहे. मग काही जणांना आता कंठ फुटलेला आहे की शिवसेना प्रमुख असं म्हणाले होते की शिवसेनेची जर का काँग्रेस झाली तर मी माझं दुकान बंद करीन. अरे पहिले तुझं दुकान उघड तरी आधी. तुझं कधी उघडझाप होते, कधी तुझं शटर वर होते, कधी शटर खाली होते, हे तुझं तुला कळत नाहीये. शिवसेनेची काँग्रेस होईल कशी? काँग्रेस सोबत आहे माझ्या, राष्ट्रवादी सोबत आहे माझ्या. जसं 25-30 वर्ष भारतीय जनता पक्ष सोबत असून सुद्धा शिवसेनेचा भाजपा नाही झाला, तर काँग्रेस नाही होणार हो. काँग्रेस सोबत आहे आणि तुम्हाला गाडायला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आलेलो आहोत. याचं कारण तुम्ही आम्हाला जे हिंदुत्वाच्या नावाखाली फसवलं, आम्ही हिंदू आहोतच. आज सुद्धा व्यासपीठावरती आहेत ना मुस्लिम कार्यकर्ते आहेत, मुस्लिम नेते आहेत, तुमच्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम बसलेत. माझ्या प्रत्येक सभेमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने येत आहेत. मातोश्रीमध्ये येतात. मग मी त्यांना विचारतो, अरे आपको पता है ना आप कहाँ आए हो? हाँ साहब बिल्कुल पता है, हमें खबर है. म्हटलं मग तो हम जानते हैं आपका हिंदुत्व और भाजपा का हिंदुत्व जमीन आसमां का फरक है. आमचं हिंदुत्व हे निवडणूक जिंकण्यासाठी दंगली भडकवणारं हिंदुत्व नाहीये. मी अनेकदा म्हटलेलं आहे, तेच परत बोलतोय की भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि माझं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. मग निवडा तुम्ही, काय पाहिजे? घर पेटवून पाहिजेत का घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व पाहिजे? ज्या वेळेला मोदी काय, अमित शहा काय घरातली चूल पेटवायला अपयशी ठरतायत, तेव्हा त्यांना परत एकदा घरं पेटवायची आहेत आणि त्यांच्या चुली पेटवायच्या आहेत, त्यांच्या घरातल्या. आणि त्याला मदत करणं हा बाळासाहेबांचा विचार असू शकतो? हे कदापि होणं शक्य नाही, अजिबात नाही. हा माझा महाराष्ट्र आहे आणि माझ्या महाराष्ट्राला मोदी आणि शहानी येऊन एक है तो सेफ आहे हे सांगण्याची गरज नाही. आम्ही एकच आहोत, सेफच आहोत. आणि या वेळेला आम्ही सगळे एक होऊन भाजप आणि तुमच्या सगळ्या चमच्यांना साफ करून टाकणार आहोत. हम एक है और आपको हम साफ कर देंगे. काय असं एक असं मायाजाल पसरवतात, मोहजाल पसरवतात. आणि काल सुद्धा मोदी आले होते धुळ्याला. म्हटलं अतिशय चांगली. मी माझ्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या आपल्या आईची अंबाबाईचं दर्शन घेऊन मी सुरुवात केली. मोदीजी धुळ्यात गेले. धुळ्यात सुद्धा मंदिरं आहेत, देवी आहे, पण नाव म्हटलं धुळे तर बरोबर आहे, कारण या वेळेला सुद्धा महाराष्ट्र मोदी आणि भाजपला धूळच चालणार आहे, धूळ चालणार आहे. मग काही जण विचारतात का आले होते मोदी? एवढा महाराष्ट्राने लोकसभेत त्यांचा पराभव केला तरी सुद्धा का आले? म्हटलं बरोबर आहे, त्यांचे कार्यकर्ते त्यांना लोकसभेमध्ये जे काय महाराष्ट्राने फटके दिले, पराभवाचे फटके दिले, चटके दिले, हे मोदी आणि शहा येऊन बघतात कार्यकर्त्यांना. अरे कुठे तुझ्या वळ उमटवला? मग तुला मलम लावतो. मग कार्यकर्ता म्हणतो नको, कुठे उमटलाय वळ तुम्हाला मी दाखवू शकत नाही, माझं मलम मी लावतो. पण ठीक आहे. आजपर्यंत ह्यांना कधीही महाराष्ट्राची काळजी पडली नव्हती. अगदी निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे 20 तारखेला निवडणूक आली तरी सुद्धा बेदरकारपणाने महाराष्ट्रामध्ये येणारा उद्योग टाटा एअरबस हे जे गुजरातला घेऊन गेले, त्या गुजरातमध्ये त्याचं त्यांनी मोठं थाटामाटामध्ये उद्घाटन केलं महाराष्ट्राच्या नाकावर टिचून. म्हणजे महाराष्ट्राने नुसतं मतं द्यायची, तुम्हाला खुर्चीवरती बसवायचं, तुमच्या पालख्या व्हायच्या, तुमची गुलामगिरी करायची आणि तुम्ही आमचं वैभव ओरबाडून गुजरातला नेणार. मोदीजी गुजरातबद्दल आम्हाला द्वेष नाही आहे. मी मागच्या लोकसभेत सुद्धा बोललो होतो, गुजरातच्या काय हक्काचं असेल जरूर घेऊन जा, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये जे येत होतं आणि येतं आहे आणि आहे ते जर का तुम्ही गुजरातला नेणार असाल तर तुमच्यामध्ये आणि गुजरातमध्ये माझी शिवसेना आणि माझा महाराष्ट्र हा भिंतीसारखा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. महिलांना 1500 रुपये द्यायचे, त्यांना वाटतं 1500 रुपये दिले बस झालं म्हणे, आता महिलांची मतं मिळाली. महिलांच्या मतांची तुम्ही किंमत करता? बहिणीच्या ओवाळणीची तुम्ही किंमत करता? नुसती किंमत करत नाही, त्याची जाहिरात करता. 300 कोटी रुपये 500 कोटी रुपये नुसतं 1500 रुपयेमध्ये आम्ही बहिणी विकत घेतल्या. लाज वाटली पाहिजे त्यांना.
आणि हे संस्कार जे हे पुसून टाकायला निघालेले आहेत. जाऊ तिथे खाऊ. प्रत्येक अगदी मिंदे सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट काढतायत, पुलाची कॉन्ट्रॅक्ट काढतायत. का कॉन्ट्रॅक्ट काढतायत? हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याचे यांचे धंदे सुरू आहेत. नवीन नवीन रस्ते, त्या रस्त्याचे टेंडर मुंबईमध्ये तर एवढा हैदोस घातला त्यांनी. गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ज्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात केली म्हणून दाखवलं, पण ती टेंडर एवढी फुगवली की अजून त्या रस्त्याची कामच सुरू झाली नाहीत. मग पैसे जात आहेत कुठे? जनतेचे पैसे आहेत, तुमचे पैसे आहेत. हे मिंदेसुरा कॉन्ट्रॅक्टर राज, त्यांचा मित्र, आणि ते म्हणजे भाजपने जो काही नारा दिलेला आहे, एक आहे तो सेफ आहे. हो आहे, सेफ आहे. एकच सेफ आहे, तो म्हणजे अदानी. एक आहे तो सेफ आहे. कोण सेफ आहे? भ्रष्टाचारी सेफ आहे. पण महाराष्ट्राचं काय? महिला सुरक्षित नाही आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, पण 1500 रुपये देतोय ना. मग नेमकं लोकांना हवंय तरी काय? ज्या पंचसूत्रीचा सातवताई तुम्ही उल्लेख केला ते फार महत्त्वाचं आहे. आणि मी सुद्धा एक वचननामा, हा एक छोटा म्हणजे ह्याच्यामध्ये एक 10 गोष्टी दिल्या आहेत. सविस्तर वचननामा वेगळा आहे, पण हा जो वचननामा आहे त्याच्या मागे हा QR कोड आहे. तो मोबाईलने आपण स्कॅन केला तर सविस्तर वचननामा हा तुम्हाला मोबाईलमध्येच वाचायला मिळेल. मी आज सगळ्यांना देणार आहे, सगळीकडे वाटा, जरा मुद्दामून वाटा. आणि याचं कव्हर मी असं केलेलं आहे, स्वावलंबी महाराष्ट्र, सर्वोत्तम महाराष्ट्र. तुम्हाला काय पाहिजे? स्वावलंबी महाराष्ट्र पाहिजे का गुलाम झालेला महाराष्ट्र पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारा ताठ पाटकण्याने जगणारा महाराष्ट्र पाहिजे का मिंदेसारखा वाकेन पण मोडणार नाही, दिल्लीश्वराचे पाय चाटणारा महाराष्ट्र पाहिजे? मला तरी स्वावलंबी महाराष्ट्र पाहिजे. मला माझा महाराष्ट्र हा सर्वोत्तम महाराष्ट्र पाहिजे. आणि करोना काळामध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत गेलो त्या त्या तुम्ही ऐकत गेलात, म्हणून महाराष्ट्र वाचला. मी नाही वाचवला, तुम्ही महाराष्ट्र वाचवलेला आहात. आणि आज सुद्धा ही एवढी सगळी गर्दी जमते, जरा याचा फोटो काढून मोदी आणि शहाना पाठवा. ते देवाभाऊचं तर सोडूनच द्या, त्यांना तर काय दाखवून उपयोगच नाहीये. आणि मिंदेला पण दाखवा. अरे तू एक फोडलास पण लाखो लोक आली. तुम्ही शिवसेना संपवायला निघालात, पण तुम्ही आज जे जमलात ते प्रत्येक ठिकाणी जातो तिथे मला लोक सांगतात की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातले म्हणून आम्हाला वाटता, तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात. म्हणून मी एक वचन दिलेलं आहे, कुटुंब प्रमुखाचं वचननामा. हा माझ्या कुटुंबासाठी, माझं कुटुंब म्हणजे महाराष्ट्र आहे, हा माझा परिवार आहे. आणि या कुटुंबाची जबाबदारी माझी जबाबदारी आहे. मी घेतो या वचनांची पूर्तता करण्याची जबाबदारी. मग त्याच्यामध्ये बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तर आल्याच, पण महिलांना 1500च्या ऐवजी 3000 रुपये तर देणारच, हे तर वचन आहेच. पण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला शिपाई असलेले, पोलीस शिपाई असलेले वेगळी पोलीस स्टेशन सुद्धा आपण उभारणार आहोत. जसं मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मुलांना देखील मोफत शिक्षण आम्ही देणार म्हणजे देणारच. बेरोजगार तरुणांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहेच, आरोग्य सेवेबद्दल सांगितलेलं आहे. पण महागाईबद्दल खास करून मी म्हणेन की वाढती महागाई म्हणजे काय होतंय की GSTचा एवढा मोठा वरवंटा आहे, सगळ्यांवरती फिरतोय. आपल्याला कळतच नाही आपला खिसा कधी कापला जातोय. म्हणजे GST कधीपासून आपल्याला खिसा कापायला लागतो? सकाळी उठल्यानंतर टूथब्रश घेतला तरी GST आली, टूथपेस्ट त्याच्यावर टाकली तरी GST लागली, त्याच्यानंतर आंघोळीला साबण लावला, दाढीला साबण लावला, GST आला, कपडे घातले कपड्यावरती GST, बाहेर निघालो चपलेवरती GST, घरी काय खाल्लं त्याच्यावरती GST, हॉटेलमध्ये गेलो सगळ्यावरती GST. मग हे GST घेऊन दिल्लीवाले तुडुंब त्यांची पोटं भरणार आणि माझ्या महाराष्ट्राकडे भिकेचे तुकडे फेकणार की जगा तुम्ही याच्यावर.
शेतकऱ्यांना सुद्धा मी विचारतोय की तुम्हाला पीक विम्यातली रक्कम मिळते आता? हमी भावाचा तर पत्ताच नाहीये. पण आपल्या सरकारने केलेली 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? किती अटी होत्या तुम्हाला? किती काळ लागत होता? सहजतेने झालं ना. म्हणजे आपण करून दाखवलं होतं. तसंच परत एकदा कर्जमुक्त तुम्हाला मी करून दाखवणार आहे. मी परत कर्जमुक्त करून दाखवीन. कशाला? जर आज आपलं सरकार असतं, तुम्ही मतं दिली असतीत नसतीत तो तुमचा मुद्दा आहे, पण कदाचित मी तुम्हाला 5व्या वर्षी परत एकदा कर्जमुक्त केलं असतं. माझ्या मनामध्ये ते होतं. पण उद्योग चाललेत गुजरातला, रोजगार चालले गुजरातला, मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली. काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा? मुलं सुद्धा शिकतायत. पण शिकल्यानंतर या परिसरामध्ये जसं मोदींनी 14 साली सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देणार, 2 तरी लोकांना मिळाले का तुम्हाला रोजगार? बरं तुम्ही इकडे आलात कशाला? कारण तुमच्या खात्यात तर 15 लाख कधीचेच आलेत ना सगळ्यांच्या खात्यामध्ये. अरे पण मोदीजी, मोदी की गॅरंटी, तुम्ही खोटं बोलता. 15 लाख आले नाही असं कसं काय सांगता तुम्ही? मोदी की गॅरंटी होती 15 लाख रुपये देंगे. मग 15 लाखाचे जर का आत्ता 1500 झाले तर उद्या निवडून आल्यानंतर आणखीन 15 पैसे करतील. कारण ह्यांचा जाहीरनामा म्हणजे जुमला असतो. अमित शाह बोलले होते की ये तो कहना ही पडता है, ये जुमला होता है. अरे जुमला म्हणजे तुम्ही लोकांच्या आयुष्याशी खेळताय. त्याच्यावरती विसंबून राहून, तुमच्यावरती विसंबून राहून लोक तुम्हाला निवडून देता. तुमच्या सगळ्या 7 पिढ्यांचं कोट कल्याण होतं. तुमचा पोरगा क्रिकेटची बॅट हातात न धरता क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो आणि गावात माझ्या जे काही खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही, साधं पिण्याचं पाणी नाही, रस्ते नाही. मग कशाला पाहिजे तुमचं सरकार? आज हे सरकार बदलण्याच्या निश्चयाने आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. आणि यांचा भ्रष्टाचाराचा कळस किंवा किळस हा एवढा झालेला आहे. रस्त्यात तर पैसे खातात, मिंदे तर खातोच, सगळेच खातात. म्हणजे कालच्या सभेत मला आश्चर्य वाटलं. मी असं म्हटलं की कर्नाटकचं सरकार, काँग्रेसने जे सांगितलं होतं की कर्नाटकचं भाजपा सरकार हे 40% सरकार आहे. म्हटलं इथे किती टक्के खातात? लोक म्हणाले 60%. 60% खातात. मग हे पैसे सगळे जे आहेत कोणाच्या उरावरती जात आहेत? यांच्या सगळ्या 7 पिढ्या बसून, म्हणजे बघा ना, ज्याच्यावरती आपण नांगर फिरवायला आलोय तो पहिला काय होता आणि आता त्याची दाढी किती वाढली बघा. दाढी आणि जाडी किती वाढली बघा. मस्ती किती वाढली बघा. पण आता जेमतेम 10 ते 12 दिवस राहिलेत. मला त्या गद्दाराला सांगायचे जास्त मस्ती दाखवू नको. 10 दिवसानंतर आमचं सरकार येत आहे. आमचं सरकार येत आहे. आणि टारफे साहेब, तुम्ही जे आत्ता बोललात की आपलं सरकार आल्यानंतर याला जेलमध्ये टाका, केवळ यांनाच नाही तर यांना मदत करणारे महाराष्ट्रभर इतर सुद्धा जे गद्दार आहेत आणि त्यांना मदत करणारे बाकीचे गद्दार आहेत, या सगळ्यांना त्यांना जेलची हवा खायला लावल्याशिवाय आपण राहायचं नाहीये. माझ्या गरीब जनतेला छळतोस? अरे जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून तुला निवडून दिलं होतं, तर स्वतः मेवा खाऊन जनतेला लुटतोयस, जनतेला छळतोयस. हा नालायकपणा करणारा शिवसैनिक असूच शकत नाही आणि हा बाळासाहेबांचा विचार असूच शकत नाहीये. अरे यांच्यामध्ये जर का काही धाडस नावाची चीज असती ना, तर स्वतःचा पक्ष काढून मैदानात उतरले असते. पण यांनी नाव चोरलं, चिन्ह चोरलं. अगदी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो तुम्हाला लावावा लागतो. इकडेच तुमचा पराभव आहे. आणि मोदींच्या बरोबर शिवसेना प्रमुखांचा फोटो लावताय. कारण मोदींचा फोटो नावाला आहे. मोदींच्या फोटोनी मतं मिळत नाही. आता महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही. महाराष्ट्रामध्ये चालते ती ठाकरे गॅरंटी, शिवसेना प्रमुखांची गॅरंटी. आणि उगाचच नाही ही लोक माझ्यासाठी इकडे जमलेली आहेत. उद्धव ठाकरेला किंमत नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे माझं नाव आहे म्हणून लोक माझ्यासाठी जमलेली आहेत. आणि अमित शहाजी
ही आमची घराणेशाही आहे. होय, घराणेशाहीचा आरोप मला मंजूर आहे, कारण मी घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे, घराण्याची परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे. तुमच्याकडे काय, तुमच्या अलीकडे काय होतं आणि पलीकडे काय होतं, तुमच्या घराण्याची काय तुमची पार्श्वभूमी आहे ती तर लोकांना कळू द्या. आमच्यावरती तुम्ही टीका करताना तुमचे वाडवडील कोण होते आणि तुमची पोरं काय करतायत हे सुद्धा लोकांना कळू द्या ना जरा. पण जनतेच्यासाठी काही करायचं नाही. हिंदू मुसलमानांमध्ये भेदभाव करायचा, मग हिंदूंमध्ये पुन्हा आगी लावायच्या, हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचं, मराठीमध्ये सुद्धा मराठेतर करायचं. कशाला खेळ करताय तुम्ही? आपलं सरकार आल्यानंतर आपण आणखीन एक जे काय काम करणार आहोत, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी एक मताने ठराव मंजूर करून आपण लोकसभेत देणार आहोत की वाढवा, आम्हाला आरक्षणाची मर्यादा वाढवून पाहिजे. कारण राज्य सरकारच्या हातातले काम नाहीये, हे कृपा करून समजून घ्या. नाहीतर ठराव मंजूर केला ना, अंमलात का नाही येत अजून? देणारे तिकडे दिल्लीत बसलेत, ते ज्या वेळेला येतील आणि सांगतील की नेहरूजीने ऐसा किया, इंदिराजीने वैसा किया, त्यांना म्हणत ते झालं, इतिहास जमा झालं, तुम्ही काय करताय ते सांगा, पहिला आमच्या आरक्षणाची मर्यादा वाढवताय की नाही ते सांगा आणि मग आमच्याकडे मत मागा. ही हिंमत आता आपण दाखवली पाहिजे. नाहीतर आपल्याकडे ती जी एक म्हणे ना, उंटावरनं शेळ्या हाकणं, तसं मोदी आणि शाह दिल्लीतनं महाराष्ट्र हाकू शकत नाही, अजिबात हाकू शकत नाही. आणि असा महाराष्ट्र हाकण्याचा प्रयत्न केला तर कोणी असो, महाराष्ट्र त्यांना हकलून दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र हकलून देईल. आणि म्हणून मी आणखीन एक गोष्ट ठरवले की यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले. तिकडे सिंधुदुर्गात आले होते, घाईघाईने मोदींच्या हस्ते पुतळा उभारला. लाज वाटली पाहिजे. जिथे पुतळा उभारला होता, मी बघितला होता तो पुतळा लांबून, त्या पुतळ्याच्या समोर 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऐन समुद्रामध्ये तुफान, वारा, वादळ, पाऊस याला तोंड देत 350-400 वर्षानंतर सुद्धा उभा आहे. पण ह्यांनी उभारलेला महाराजांचा पुतळा 8 महिन्यामध्ये कोसळतो आणि कोणाला काही पडले नाही. काही म्हणतात वाईटातून काही चांगलं होईल. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं काय होणार आहे? लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. आणि मोदींनी सुद्धा माफी मागितली. ती कशी मागितली? धमकी दिल्यासारखी माफी मागता तुम्ही. एक लक्षात ठेवा की महाराजांचा पुतळा जो पडला त्याच्यात तुम्ही जे काही पैसे खाल्लेत, ही जखम महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे, जिवारी. आणि म्हणून मी ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं सिंधुदुर्गात आहे तसं महाराजांचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बांधल्याशिवाय राहणार नाही. नुसते पुतळे नका उभारू, हे पुतळे आमच्याकडे पण आहेत. पण नुसतं हार घालण्यापुरते, हार घालून घेण्यापुरते महाराज जन्माला नव्हते आले. तर त्यांनी त्या संकटासमोर हार मानली नाही, ते लढत राहिले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आमचा देव आहे, आमचं दैवत आहे. गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, महिलेच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. राज्य कसं करायचं हे त्यांनी दाखवलं. म्हणून हा कदाचित एकमेव राजा आपला असा असेल की ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आज देखील जर मी असं म्हटलं की मुर्दासुद्धा उठून उभा राहील, एवढी ताकद त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये. आणि हे संस्कार पुसून टाकायला निघालेत. महिलांवरती अत्याचार होत आहेत, तक्रार घ्यायला कोण तयार नाही. गरिबाच्या भाजीच्या देठाला काही गरीब मुळासकट उखडला जातोय तरी त्याला हमीभाव द्यायला तयार नाही आहेत. सोयाबीन प्रकल्प आणला तर इकडे चांगलं उत्कर्ष होईल, तो सोयाबीन प्रकल्प आणायला तयार नाही आहेत, पाणी द्यायला तयार नाही आहेत. मग कशाला छत्रपतींचं नाव घेताय? आणि ज्याप्रमाणे जसं आपण म्हणतो ना जय श्रीराम, तसंच आजपासून सुरू करा जय शिवराय, जय शिवराय. अभिमानाने म्हणा, आपण म्हणतोच. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्या आपल्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे 2 शब्द मला काढायला सांगत होते. निवडणूक आयोगाकडनं पत्र आलं, प्रेमपत्र, असं त्या शब्दांवरती आळं केलं. हिंदू हा तुझा धर्म,
जय शिवाजी जय भवानी हे शब्द वगळा. म्हटलं वगळत नाही, जो उखाड नाही उखाडो. काय केलं तुम्ही, काय कराल तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वगळायला तुम्ही सांगताय, म्हणजे तुम्ही सांगताय श्वास घेऊ नको आणि जग. तो आमचा श्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं दैवत नाही, तर आमचं ते श्वास आहे. आणि हे मंदिर नुसतं घंटा बडवणारं मंदिर नसेल, तर ते एक संस्कार पीठ असेल. महाराजांनी जे जे काय आम्हाला दिलं त्याची संपूर्णपणाने तिकडे एकतर कोरलेली लेणी असतील किंवा काही ना काहीतरी स्वरूपामध्ये संपूर्ण महाराजांच्या आयुष्यातनं आपण काय घ्यायला पाहिजे. मुनगट्टीवाराने नुसती नखं घेतली, ती सुद्धा कुठे गेले मला माहीत नाही. पण नुसती वाघनखं घेऊन उपयोग नाही आहे. नखाला अर्थ नसतो. नखाच्या मागे जर का वाघ असेल तर त्या वाघनखाला अर्थ असतो. तर हे सगळं आपल्या महाराष्ट्राचं शौर्य मारायला चाललेत. महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करायला चाललेत. मुंबई कोणाला दिली? मुंबई कोणाच्या घशात घातली? कोणाच्या घशात? जोरात बोला, अजून जोरात. अदानीच्या घशात घातली. कळलं ना तुम्हाला? मग आज मुंबई त्या अदानीच्या घशात घातली, उद्या अख्खा महाराष्ट्र त्यांच्या घशात घातला. तुमच्या सातबारावरती अदानीचं नाव जर का घातलं तर मला आश्चर्य नाही वाटणार. आणि म्हणून मी ठरवलंय, आपलं सरकार आल्यानंतर आपल्या हक्काची, तुमच्या सगळ्यांच्या हक्काची राजधानी मुंबई ही पहिली अदानीच्या घशातून मी काढून माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना मुंबईत आणि मुंबईच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर दिल्याशिवाय राहणार नाही. या मुंबईमध्ये या. मुंबईमध्ये तुमच्यासाठी मी औद्योगिक केंद्र उभारणार आहे, आर्थिक केंद्र उभारणार आहे. या रोजीरोटीसाठी मुंबईमध्ये या. आणि या अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. या गोष्टी करण्यासाठी या पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत. पण 20 तारखेला तुम्हाला एकच गोष्ट करायची. काय? मशाल. नक्की जसं मी वचननामा म्हटलेलं आहे तसं तुमचं वचन मी समजू. मग जिथे जिथे मशाल आहे तिकडे मशाल, जिथे हात आहे तिकडे हात, आणि जिकडे तुतारी फुकणारा मावळा आहे तिकडे तुतारी फुकणारा मावळा. बस आता यांचे जे काही थोतांड होतं यांचा जुमला आता पुरे झाला. यांना त्यांच्या पहिले ह्या सगळ्याला गुजरातला पाठवून देऊ आणि आपला महाराष्ट्र आपण स्वावलंबी आणि सर्वोत्तम करू, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या विचारानं निश्चितपणे क्रांतीची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. आज या सभेमध्ये दुग्ध शर्करा योग आहे. तरुणांचं आशास्थान आदरणीय तेजस साहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांनी तेजस साहेबांचं स्वागत करूया.